मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण हांडी अंडा करी बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। तर यासाठी एक पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये मी थोडं तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता 3 मोठ्या साईजचे कांदे उभे चिरून छान परतून घेऊ। अंडा करी बनवताना कांदे थोडे जास्त टाकायचे म्हणजे ग्रेव्ही छान होते आणि खायला सुद्धा खूप छान वाटते। आता 1 चम्मच जिरं टाकू। जिरं आणि कांदे छान परतून घेऊ। कांदे छान ट्रान्सपरंट झाले की काढून घेऊ। बघू शकता इथे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। आता एका बाउलमध्ये कांदे आपण काढून टाकू। त्याच पॅनमध्ये मी परत तेल टाकत आहे। तेल गरम झालं की एक एक करून मी बॉईल करून ठेवलेले अंडे अशा प्रकारे काप करून घेत आहे आणि छान अंडे परतून घेऊ। अशा प्रकारे काप केले की ग्रेव्ही अंड्याच्या आतपर्यंत जाते आणि खायला खूप छान वाटते। बघू शकता अशा प्रकारे मी सर्व अंड्यांना असे काप करून घेतलेले आहेत। आता थोडी हळद टाकू, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला घालून छान अंडे परतून घेऊ। बघू शकता अंडे किती छान दिसत आहे। असे परतल्याने अंड्याची टेस्ट खूप छान वाटते। आता कांदे आणि जिरं भाजून घेतलेलं होतं ते मिक्सरमधून बारीक करून घेऊ। त्याचबरोबर सांबार, 1 टमाटर, 3 हिरवी मिरची, लसणाच्या कळ्या, अद्रक या सर्वांचा आता एक छान पेस्ट करून घेऊ। बघू शकता इथे पेस्ट तयार झालेला आहे। या अंडा करीमध्ये मी खूप जास्त मसाले टाकलेले नाहीत। बघू शकता इथे एक हांडी घेतलेली आहे। हांडीमध्ये मी 3 ते 4 पळी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता आपण तयार केलेला पेस्ट यामध्ये टाकून देऊ आणि छान खमंग असं परतून घेऊ। हांडीमध्ये अंडा करी खूप मस्त वाटते, खावीशी वाटते, खूप छान टेस्टी वाटते। आता तेजपान मी आधीच टाकायला पाहिजे होता पण मी विसरली, तर मी आता टाकत आहे। तर इथे हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता 2 चम्मच मी तिखट टाकत आहे। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। हळद, 1 चम्मच धनेपूड, गरम मसाला घालून छान परतून घेऊ। छान मिक्स करून घेऊ। या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत छान शिजवून घेऊ। आता मिक्सरच्या पॉटमध्ये थोडा मसाला वाचलेला होता, तिथे मी पाणी घालून मिसळून घेत आहे। मसाल्याचा खूप सुंदर सुगंध येत आहे। बघू शकता ग्रेव्ही मस्त तयार झालेली आहे। आता यामध्ये हे अंडे आपण टाकून देऊ आणि छान मिक्स करून घेऊ। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। चवीनुसार मीठ घालू। आणि 1 मिनिटपर्यंत झाकून देऊ। बघू शकता ग्रेव्ही किती छान, कलर बघू शकता किती मस्त आलेला आहे। आता या पॅनमध्ये मी अंडे परतून घेतलेले होते, त्यामध्ये मी थोडं पाणी टाकत आहे। पाणी मी इथे गरम टाकत आहे।
गरम पाणी टाकल्याने ग्रेव्हीला छान कलर येतो। तर इथे आपली अंडा करी तयार झालेली आहे। पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता। थंड झाली ग्रेव्ही, थंड झाली की दाट येते, घट्ट होतो रस्सा। आता वरून सांबार घालू आणि परत 1-2 मिनिट झाकून घेऊ। बघू शकता इथे 5 मिनिट झालेले आहे। ग्रेव्ही बघू शकता किती छान दिसत आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत।